आणि राज्यात पावसाने अगदी सर्वत्र दैना केलेली असून चांदा ते बांदा अवघा महाराष्ट्र तुंबलाय। मे महिना संपायला आठवडा बाकी असताना राज्यात मात्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूरसह कोकणात पावसाने दैना केलेली आहे। बारामती तालुक्यात पावसाने आभाळ फाटलं असून नीरा डावा कालवा फुटल्यामुळे काठावरच्या शेतीची माती झालेली आहे। एवढं खुर्च्या फिरच्या सगळं फ्रीज आमचे कपडे ही सगळे आम्हाला सध्या कपडेच नाहीत घालाय। पैसे गेले, दागिने गेले, पुन्हा पासबुक गेले, काय सुद्धा आमच्याकडे राहिलं नाही। घरात पाणी शिरडं करडं तिकडे नेऊन बांधली। घरातली कापडं चोपडं भिजली, भांडी वाहून गेली दारातली। शेतात पाणी, अंगणात पाणी, घरादारात पाणी आणि नागरिकांच्या डोळ्यातही पाणी। अतिमुसळधार पावसानं बारामतीतील नीरा डावा कालवा फुटला आणि क्षणात होत्याचा नव्हता करून गेला। घरात पाणी शिरडं करडं तिकडे नेऊन बांधली, माल भिजला, आणखी घरातली कापडं चोपडं भिजली, भांडी वाहून गेली दारातली। आता जेवणा खावणाचं कसं मग? आता रातच्या दरम्यान आम्ही उपाशी आहे। माझ्या घरात कमीत कमी माझ्या उंची एवढं पाणी होतं। पूर्ण माझा परपंच वाहून गेला, धान्य, कपडा, गॅसच्या टाक्या। आता अशी परिस्थिती की रातच्या दरम्यान आम्हाला खायला नाही, म्हणजे इथं का पाणी प्यायला म्हणलं तर पाणी नाही प्यायला आम्हाला, अशी आमची परिस्थिती ही झाली आता। साधारणतः 2 वाजता कॅनल फुटला, आम्ही बाहेर बसलो असं की मी घरात आलो होतो, पाणी घरात शिरलं, मी सगळ्यांना जागा केलं, कॅनल फुटलाय 2 वाजता बरोबर, सगळं आमचं परपंच वाहून गेलं, काही सुद्धा राहिलं नाही घरामध्ये। सगळ्या घरांची पडझड झाली, तुम्ही बघताय, किराणा गेलाय, धान्य गेले, भांडी सुद्धा वाहून गेलेत, म्हणजे आता बनवायला सुद्धा काही राहिलेलं नाही। नीरा डावा कालवा फुटल्यानं वेगामध्ये वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। पोटच्या लेकराप्रमाणे वाढलेली द्राक्ष बाग डोळ्यादेखत भुईसपाट झाली आहे। बारामती इंदापूरच्या परिसरात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। आता आम्ही द्राक्ष बागायतीमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे या सगळ्या शिवारात ही जी द्राक्षाची सगळी शेती आपण पाहतोय, कसं नुकसान या सगळ्या द्राक्ष शेतीचं झालंय ते आपल्याला दिसतंय। संपूर्ण हा जो शेतीचा पट्टा आहे, या संपूर्ण शेतीच्या पट्ट्यात जवळपास गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण माती जी आहे ती वाहून गेली आहे। ऊस शेतीचे ज्यांची मोठा ऊस आहे त्यांच्या रानातलं तुम्ही पाहू शकता, पाणी सुद्धा म्हणजे माती सुद्धा वाहून गेलेली आहे। आणि त्याचबरोबर द्राक्ष पिकाचं जे स्टेजिंग असतं आणि ज्याला आधार असतो सपोर्ट, हे पाहू शकता तुम्ही, अख्खा सपोर्ट निसटून गेलेला आहे। जिथं नीरा डावा कालवा फुटला तिथं तर हाहाकार उडालाय। कष्टानं उभं केलेलं घर, दुकानांचं अतोनात नुकसान झालं। या संकटाची आपत्ती सांगताना स्थानिकांच्या अश्रूंचाही बांध फुटला होता। हे काय हॉटेल आमचं होतं, हॉटेलची तर इतकी नुकसान झाली सांगा यासारखं सुद्धा नाही। एवढं खुर्च्या फिरच्या सगळं फ्रीज आमचे कपडे ही सगळे आम्हाला सध्या कपडे सुद्धा नाहीत घालाय। एवढी आमची परिस्थिती झाली, पैसे गेले, दागिने गेले, पुन्हा पासबुक गेले, काय सुद्धा आमच्याकडे राहिलं नाही। आमचं सगळं वाहून गेलं, पाणी बी नाही, धान्य बी नाही, गॅस पेटायला बी काहीच नाही, सगळं वाहून गेले आमचं सगळं। काही मदत मिळाली का या सगळ्या मागच्या काही तासांत? मदत काय नाही मिळाली। घरातलं सगळं धान्य ही वाहून गेले, गॅस ही काय आमचं राहिलं नाही। नीरा डावा कालव्याचं उन्हाळी आवर्तन असताना बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला। कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढल्यानं कालव्याला भगदाड पडल्याचं बोललं जात आहे। नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आलंय। अतिवृष्टीनं प्रचंड असं मोठं नुकसान झालं, त्याही पेक्षा जास्त मोठं नुकसान
निराडावा कालवा फुटला त्यामुळे झालेला आहे. अगदी या समोरच्या भागातून आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं जे नागरिकांची जी घरं आहेत त्या घरांना फटका बसलेला आहे. इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारच्या वेळी ही सगळी घटना घडली, त्यामुळे म्हणावा तितका लोकांना त्याचा त्रास झाला नाही. हे जर रात्रीच्या वेळी घडलं असतं तर अत्यंत भयंकर परिस्थिती उद्भवली असती. गेल्या 50 वर्षात झाला नाही एवढा पाऊस रविवारी बारामती, दौंड, इंदापूरमध्ये झाला. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नागरिकांना धीर देत प्रशासनाला तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा इंदापूरमधील पूर परिस्थितीचा ट्रॅक्टरमधून आढावा घेतला. आम्ही जी गावं आतापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची, अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली. वेगवेगळ्या सहकार्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. ते पाणी शिरलेले असल्यामुळे त्यांचे पण पंचनामे करायला सांगितलेले आहेत. भिंत खचलीये, चूल विझलीये, संसार मोडून पडलेत. त्यामुळे सरकारनं पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणू नये तर तातडीनं मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा. विशाल भोम आणि जयकुमार जाधवसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज.